बीड प्रकरणावर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली. वाल्मिक कराड जर धनंजय मुंडेंचा एकदम जीवाभावाचा कार्यकर्ता आहे तर त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा असं निलेश लंकेंनी म्हटलंय. धनंजय मुंडे यांच्यावर आमदार शशिकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राची परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप होत असेल तर नैतिकतेच्या माध्यमातून राजीनामा द्यावा. मात्र आता राजीनामा घ्यायचा की नाही हे महायुतीच्या नेत्यांनी ठरवावं असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं. मुख्यमंत्रीपदासाठी युती तोडणं ठाकरेची मोठी चूक होती अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधलाय. वैचारिक पार्श्वभूमी नसलेल्यांसोबत उद्धव ठाकरे गेले ही चूक कार्यकर्त्यांच्याही लक्षात आल्याचं बावनकुळे म्हणाले. मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं स्पष्टीकरण मंत्री समोराज देसाईंनी दिले. मतविभागणी टळणार असेल तर याबाबत निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले. तर एकनाथ शिंदेंमुळे विधानसभेत मनसेसोबत युती तुटली या चर्चेत तथ्य नाही. मनसेनंही तशी भूमिका मांडली नाही असं समोराज देसाई म्हणाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रमेश कदम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी सह्याद्रीवर आले होते. मात्र आढावा बैठकीवेळी फडणवीसांची भेट झाली नाही. आपल्या मतदारसंघातील कामांसाठी फडणवीसांच्या भेटीसाठी आल्याचं रमेश कदम यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडत पडताळणीसाठी अर्ज केला होता. आता हा अर्ज थोरातांनी मागे घेतलाय. 14 मतदान केंद्रावरील पडताळणीसाठी थोरातांनी जमा केलेले 6,60,000 रुपये त्यांना पुन्हा परत मिळणार आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हेंनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकला चलो रेचा नारा दिलाय. एकनाथ शिंदेंची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढण्यास सक्षम आहे असं गोऱ्हेंनी म्हटलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर शरद पवार ॲक्शन मोडवर आलेले. शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक होती. आज युवक, महिला आणि अल्पसंख्याक विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी शरद पवार संवाद साधणार आहेत. आज आणि उद्या दिवसभर शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांसोबत मॅरेथॉन बैठका होत आहेत. संभाजीनगरमध्ये आगामी महापालिका निवडणुका भाजपा स्वबळावर लढण्याची तयारी करते. भाजपचाच महापौर होणार आणि निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याची माहिती शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी दिल्लीत सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे. यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती सोहळ्याचं मोदींना निमंत्रण देण्यात आलंय. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानंतर मराठवाडा आणि नांदेडमध्ये पक्षाला नवी उंची मिळाली अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. तसंच चव्हाणांच्या नेतृत्वात पक्ष मजबूत होणार असून त्यांना काँग्रेसपेक्षाही चांगली वागणूक मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मालविका बनसोड या बॅडमिंटनपटूनं मलेशिया ओपन 2025 मध्ये गोह जिनवेई हिचा मोठ्या फरकानं पराभव केला आणि या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत तिनं दणदणीत विजय संपादन केले. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी आपच्या सनातन सेवा समितीची घोषणा केली आहे. भाजप मंदिर सेलचे 100हून अधिक सदस्यांनी यात सहभाग घेतलाय. दिल्लीकरांसाठी काँग्रेस जीवन रक्षा योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसनं दिल्लीकरांना हमी दिली आहे. दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी मुख्यमंत्री आतिशी यांच्या बंगल्याचा दौरा केला. मुख्यमंत्री आतिशी यांचे दिल्लीत अनेक बंगले असून त्यांना अजून किती बंगले हवेत अशी टीका त्यांनी केली. एक देश एक निवडणूक या विषयाबाबत जेसीबीची पहिली बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत विधेयकांवर चर्चा करण्यात आली. कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी 39 सदस्यीय समितीसमोर सादरीकरण केलेले. उत्तर प्रदेशच्या संभल मशीद वाद प्रकरणी मुस्लिम पक्षाला दिलासा मिळाला. अलाहाबाद उच्च न्यायालयानं जिल्हा न्यायालयातील सुनावणीला स्थगिती दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 फेब्रुवारीला होणार आहे. थंडीचा हंगाम शिगेला पोहोचलाय. अशातच लडाखमधील काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. थंडगार बर्फात 2 बिबटे मस्ती करताना दिसत आहेत. नशामुक्त नवी मुंबई या अभियानाचा शुभारंभ करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अशा प्रकारे महत्त्वाचं कॅम्पेन लॉन्च केल्यामुळे फडणवीसांनी पोलिसांचं अभिनंदन केलं. उत्तम जीवनशैली अनुसरून तरुणांसाठी आदर्श बना असा सल्ला बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिम यानं दिलाय. मी कधीच मद्यप्रदर्शन केलं नाही, सिगारेट ओढली नाही, ड्रग्सपासून दूर राहिलो असं सांगत त्यानं तरुणांना नशामुक्तीचा संदेश दिला. नवी मुंबई नशामुक्ती अभियानात त्यानं सहभाग घेतलेला होता.
मकर संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवला शहरात प्रशासन सतर्क झालंय। नायलॉन मांजा वापरणाऱ्यावर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। यावेळी 2 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून 10,000चा दंडही ठोठावण्यात आलाय। साताऱ्यातील राजवाडा बस स्थानक आवारात बेवारस स्थितीत सापडलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या चर्चेनंतर एकच गोंधळ उडाला आणि या ठिकाणी तात्काळ सातारा पोलीस प्रशासनाकडून बॉम्ब निकामी करण्यात आला। ही प्रात्यक्षिक असल्याचं समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। वाशिम जिल्ह्यामधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही कडेला सुशोभीकरणासाठी लावलेली झाडं वाळून चालली आहेत। लाखो रुपये खर्चून लावलेल्या या झाडांची पाण्याअभावी दुरवस्था झाली आहे। त्यामुळे ही झाडं वाचवण्याची मागणी वृक्षप्रेमी करतात। सिंदखेड राज्यातील ऐतिहासिक मोती तलावाच्या भिंतीला तडे जाण्याची शक्यता आहे। भिंतीवरती मोठमोठी झाडं वाढल्यानं तलावाला धोका निर्माण झालाय। ही झाडं तोडून इतिहासाची साक्ष देणाऱ्या या तलावाला जीवनदान द्यावं अशी मागणी स्थानिक करतात। तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे गेलेत। गाभाऱ्याच्या संवर्धनावेळी ही बाब समोर आली। तडे गेलेल्या शिळांचे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे। दरम्यान तपासणीनंतर प्रशासन शिळा बांधण्याचा निर्णय घेणार आहे। धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे। यानिमित्त तुळजाभवानीची विशेष रथ अलंकार महापूजा करण्यात आली। देवीला शिवकालीन दागिन्यांनी मढवण्यात आलं। आख्यायिकेनुसार सूर्यदेवानं तुळजाभवानीला त्रिलोक ब्रह्मणासाठी रथ दिला होता, त्यामुळे ही रथ अलंकार पूजा होते। वाईमध्ये नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत मांढरदेव यात्रेनिमित्त पूर्वनियोजन बैठक पार पडली। 12 ते 29 जानेवारीपर्यंत मांढरदेव काळूबाई देवीची यात्रा पार पडणार असून राज्यभरातून 3 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे। त्यामुळे कायदा सुरक्षेच्या दृष्टीनं संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या। गडचिरोलीमधील सुरजागड परिसरात आदिवासी देवताची ठाकूरदेव यात्रा संपन्न झाली। यावेळी यात्रेला हजारो आदिवासींची उपस्थिती होती। HMPVवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली। सातत्यानं काम सुरू आहे। 24 तास आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे, तर या संदर्भात योग्य त्या सूचना दिल्या जात असल्याची माहिती आंबेडकरांनी दिली आहे। HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली। कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात आतापर्यंत HMPVचे रुग्ण नसले तरी मालेगावात 10 बेडचे ICU व्हेंटिलेटर सज्ज ठेवण्यात आले। सतर्क राहण्याचं आवाहन मालेगाव शासकीय सामान्य रुग्णालयाकडून करण्यात आले। HMPV विषाणूच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत महापालिका सतर्क झाली आहे। HMPV बाबत चिंतेचं काही कारण नाही, अफवांना बळी पडू नये असं आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलं। चंद्रपुरात HMPV विषाणूबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जाते। सर्व रुग्णालयही सज्ज झालेत। रुग्णांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जाते। खबरदारी आणि उपाययोजनांबाबत जनजागृती सुरू आहे। नवी मुंबईतल्या करावे गावातल्या खाडी किनाऱ्यावर फ्लेमिंगो पक्षाचं आगमन झालं। सिगल आणि इतर पक्षांचाही मुक्काम आहे, त्यामुळे हे ठिकाण पक्षप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे। भंडारा जिल्ह्यात नागरिकांनी वाघाला अडवल्याची घटना घडली। त्याचे फोटो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतात। वन विभागानं धाव घेत वाघाला जेरबंद केले। जीव धोक्यात घालून ग्रामस्थांनी फोटो व्हिडिओ काढले होते। त्याच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कल्याणच्या आग्रा रोड परिसरात रस्ता ओलांडत असताना एका महिलेसह तिच्या 3 वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता। या प्रकरणी मनसेच्या वतीनं घटनास्थळी रास्ता रोको करण्यात आला। त्या रस्त्याच्या मधोमध असणारा डिवायडर काढल्यानं हा अपघात झाल्याचा मनसैनिकांचा आरोप आहे। सांगलीच्या विश्रामबाग परिसरात बंद घर सोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वेळीच पोलीस दाखल झाल्यानं चोरट्याच्या टोळीनं पळ काढला। दरम्यान चोरीचा हा प्रयत्न CCTV कॅमेऱ्यात कैद झाला। नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसुलेतील बापू पवार याला ACBनं ताब्यात घेतले। तक्रारदाराकडे खरेदीच्या नोंदी बदल्यात लाच मागण्यात आली होती। या प्रकरणी सापळा रचत तलाठ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। चंद्रपूर शहरातल्या मोठ्या व्यावसायिकांची घरं आणि प्रतिष्ठानांवर ईडीनं छापेमारी केली आहे। विनोद सिंग ठाकूर यांच्या प्रतिष्ठानावर धाड टाकली आहे। तपास केला जातोय। हॉटेल बार आणि यांच्याशी संबंधित जिल्हा परिषदेसमोरच्या पेट्रोल पंपावर चौकशीसाठी अधिकारी पोहोचले।